हाय गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आज आपल्यासोबत अनिकेत आहे आणि आज आम्ही आलो मेट्रो लाईन 3मध्ये. अनिकेत, कसं वाटते मेट्रो लाईन 3चा? हे फर्स्ट टाईम आलो आहे मेट्रोमध्ये. आधी बस घाटकोपर मेट्रो यूज केली, त्याच्यापेक्षा तरी बेटर वाटतं. ती मेट्रो नव्हती रे, ती ट्रेनच आहे. लोक कमी आहेत म्हणून चांगलं वाटतं. हां, बघूया. आम्ही अजून तिकीट नाही काढलं, आता तिकीट काढू आणि चेक करू की कशी आहे मेट्रो ही. आमचे 2 मित्र होते जे येणार होते पण ते नाही येत. एकाच्या डॅडीचा बड्डे आहे आणि दुसरा घरी आराम करतो. स्किल डेव्हलपमेंट स्विच नाही करणार तो. हां, तो असाच स्किल्स ग्रो करेल बघ. कसे झालं हे बाई मुंबईकरचं हे आहे, कारनामे आहे. एस्केलेटर मस्त आहेत पण एस्केलेटरला थोडा गंज चढला का रे? नाही, एस्केलेटरचं जे कोटिंग आहे ते निघालेलं आहे. मला वाटतं ते पनवेलला देणार असतील पण इकडे पाठवून एअरपोर्टचे राहिलेले. आता आम्ही प्लॅन केला आहे वरईला जायचा, वरई मेट्रो स्टेशनला, आणि तिकडे सनसेट बघूया. आता वाजलेत 5:45. होपफुली आपल्याला सनसेट भेटेल बघायला. तसं ऑक्टोबर महिना चालू आहे तर भेटेलच. आणि तिकीट काढायला. आणि बाकी काय बोलतो? फोर्स पॉईंटमध्ये काय चालतं? फोर्स पॉईंट बीप येणार आहे ह्या ठिकाणी. असं पकडायला पाहिजे. तिकडे आम्ही तिकीट काढू. एक नवीन फॉर्मॅट इकडे पण इकडे आहे. टू काउंट. इकडून आता CST पासून वरईपर्यंत 80 रुपीज तिकीट आहे. याचा UI कसा वाटतं मित्रांनो? जे पण डिझायनर्स आहेत त्यांनी कॉमेंट करा. आयफोनला नेटवर्क नाही किंवा तिकीट अरे प्रोसीड टू पे म्हणजे अच्छा ऑप्शन होता. आमच्या इकडे सिग्नल नाही आहे जिओला, तर आता आम्ही कॅश पेमेंट करतो आहे. ही मशीन पण नवीनच आहे, MMRC. कॅश टाकतो इकडे. अरे तसं नको टाकू, हे करून टाक, सरळ करून टाक. HD हे बघा, चेंज पण आला. हे बघा, हे नवीन टेक्नॉलॉजी आली आहे फर्स्ट टाइम. इकडून तिकीट पण आलेलं आहे, 2 तिकीट्स जे वरईला जातात. भारत सुधार रहे मित्रांनो. आमचा मुंबई लाईन 3चा फर्स्ट टाइमचा ट्रॅव्हल आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट महामुंबईमध्ये ट्रॅव्हल. नेक्स्ट एअरपोर्टचा ब्लॉग करू. हां, हे बघा सिक्युरिटी चेक. आज सॅटर्डे आहे तरी एवढी गर्दी नाही आहे ह्या मेट्रोला, पण ट्रेनला खूप गर्दी होती. एस्केलेटरमध्ये पण हे टाकलंय. आधी कोणत्या एस्केलेटरमध्ये तू बघितलं आहे का ऑडिओचं सिस्टम? नाही, आपण फक्त नेहरू जुईनगर ट्रॅव्हल केलेलं. हे बघा, हे ॲक्च्युली मेट्रो आहेत. इकडे एक येणार आणि इकडे. ही मेट्रो कफ परेडला जाते आणि ही मेट्रो वरई नाही. ह्याचा लास्ट स्टॉप आय थिंक सिप्स विलेज आहे, बट मला माहीत नाही की तेवढे स्टार्ट झाले. सॉरी, JVLR आहे. सो कफ परेड टू JVLR आहे. आणि सो ॲक्वा लाईन 3ची मेट्रो आली आहे.
आपण दिसतोय का ह्याच्यात? आम्ही दोघे आहेत तिकडे. इकडून डोअर ओपन आहे. पकडले CSMT मेट्रो स्टेशनपासून आणि आम्ही उतरणार आहेत वरळीला. आणि ट्रेनचा फुल कलर ब्लू आहे, ॲक्वाला आहे. गर्दी अजून कमी आहे या साईडला. मी हा आम्ही बघतोय या मेट्रो लाईन 3मध्ये बरेच क्रिएटर आहेत जे GoPro, Insta 360 कॅमेरा घेऊन, iPhone घेऊन आलेले आहेत. स्पीड कॅल्क्युलेट करायला असं नाही. नेक्स्ट प्लॅन काय आहे तुझा? स्विच कोणत्या कंपनी? ते आपण नाही डिसाईड करायचं, ते कंपनी डिसाईड करायचं. तुम्हाला अप्लाय करत नाही. तुझा काय प्लॅन आहे? स्विच. जी कंपनी घेईल त्या कंपनी. पण होप करूया चांगल्या पॅकेज जरूर भेटेल. आता तसं तर जॉब मार्केट खूप टफ आहे, बट चान्स तर भेटायला पाहिजे. आपण IIT थोडा स्ट्रगल करून पुढे आलो. बाय द वे अनिकेतला कॉलेजमधून अनिकेतने जी फर्स्ट कंपनीला अप्लाय केलेलं त्याच्यात पण झालं, सेकंड कंपनीला अप्लाय केलं त्याच्यात पण अनिकेतचं झालं. अनिकेतला 0 रिजेक्शन आलेलं आहे. पण ते रिजेक्शन हार्ड होतं. विचार केलेला की ह्याच्यात गर्दी नसेल, पण आता जसं जसे स्टेशन वाढत चाललं तशी तशी गर्दी वाढते. तुम्हाला एक दाखवतो की आता एवढी आहे गर्दी भरलेली. विचार करतोय PSP आणायला पाहिजे होता ते खेळायला. PSP का? टाइमपास. कारण बाहेरचा नजारा काय दिसणार नाही. बाहेरचा नजारा तर नाही दिसणार आहे. कदाचित ट्रेनमध्ये दिसू शकतो. सो जे समोरचे आहेत त्यांच्याकडे Insta 360 आहे. आता त्यांनी कवर लावलं त्याच्यावर. सो हे पण क्रिएटर आहेत. आता आमच्यासोबत एक खराब जोक झाला. आम्ही ते काका बोलले वरळी स्टॉप आला आणि आम्हाला वाटत होतं की नेक्स्ट स्टॉप वरळी आहे आणि आम्ही घाईमध्ये उतरलो. तर आम्ही आता रॉंग स्टॉपला उतरलो आहे. आमचा नेक्स्ट स्टॉप आहे वरळी आणि त्याचा स्टॉप आहे निपॉन इंडिया म्युच्युअल फंड आचार्य अत्रे चौक. जास्त मोठं नाव ठेवलं. मेट्रोवाल्यांच्या ॲड्स भारी आहेत की एव्हरी ब्रँडच्या पुढे एव्हरी स्टेशनच्या पुढे एक ब्रँड. हां, मोस्ट ऑफ तर फायनान्शियल बँक्सच आहेत. SBI, ICICI प्रुडेन्शियल, निपॉन इंडिया, कोटक. अजून काय? तो मिनिट्समध्ये टाईम आहे ना? 7. हां, 7 मिनटं आमचे वेस्ट गेले. पण ज्या सनसेटसाठी आम्ही घाई करत होतो ते अजून 7 मिनिट लेट होत चाललाय. वरळीला चालले म्हणून मच्छीसारखा वास येतो. आपण हे येल्लो डॉट बघून आधी. आता आम्ही पोचले वरळी स्टेशनला. आता आम्ही इकडून एका खुफिया रस्त्यातून जाते. शेडी गल्ली वाटते. इथे पण कॅमेरे आहेत. इकडे पण कॅमेरे आहेत मित्रांनो. बघा सिक्युरिटी. कोण बोलतंय मुंबई डेव्हलप नाही होत आहे? एवढ्या मेट्रोज चालू केलेल्या आहेत. फक्त ठाण्याची मेट्रो जरा लवकर चालू झाली पण नाही, ते मुंबईमध्ये नाही. येस, तर बरं झालं असतं. बेलापूर पण चालू झाली. बेलापूर पण चालू झाली. बेलापूर रिकामीच आहे ना मेट्रो? हो, नाही असतात ना, असतात सगळीकडे. मेट्रो जिथे जिथे बनणार तिथे लोक लगेच जाणार. बेलापूरमुळे त्या मेट्रोमुळे तलोजाच्या घरांना एवढा भाव आला. तळोजा मच्छी मार्केट मागे.
वो उसके पास वो नॉलेज है जो आम बिहारियों के पास डायरेक्ट आपण लिंकवर पोहोचू काय. होपफुली लिंकवर जर आम्ही पोहोचलो तर खूप बेस्ट होईल. येस. आणि हे तर आपलं मलाबार ट्रेल सारखं झालं. ट्रेलच आहे ॲक्च्युली. येस. फक्त एस्थेटिक्स जरा कॉम्प्रोमाइज करते आम्ही ह्याच्या मागे. तुला पुढे चोट गेली जास्त वाटते. आम्ही पोहोचलो तर खरं, पण इकडून काही दिसत नाही दृश्य. आता रोड लिंक नाही, सी लॉक आहे. सीला लॉक केलंय रोड्सने. तिकडून रस्ता क्रॉस करूया आपण आणि मग जाऊया तिकडे. लोक चालले बघा. आपण मागे सीन तर मस्त दिसतंय. गोल्डन आर्स आहेत त्याच्या मागे. गोल्डन आर्सच्या गाण्याचं म्युझिक लावतो मी. स्टोरीसाठी खूप काय केलं आज. स्टोरी. हा हे बघा इकडे रस्ते आहेत, सगळीकडे रस्तेच रस्ते आहेत. हा भारी आहे रस्ता. हा ट्रॅक पण आहे मस्त. हेड वेस्ट. हा गर्दी खूपच कमी आहे ऍक्च्युली. ही गर्दी युरोपच्या असतं तर मी खूप यूज केला असता. रोज रनिंग केली असती, रोज सायकलिंग केली असती. एक्सक्युजेस नको देऊ तू. हा माझ्या सोसायटीमध्ये खूप गर्दी असते आणि स्पीड ब्रेकर लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. तर गाईज सी लिंक दिसते. गाईज सी लिंक तर दिसते. अनिकेत कसं वाटलं तुला? एक्सपिरियन्स तर ठीक होता, पण खूप रात्र झाली आणि रस्ते सगळे ब्लॉक करतात. हे सॉरी रस्ते नाही, ब्रिजेस जे आहे. ही आहे वरळी. माझ्या व्ह्युअर्स लोकांना जर तुम्हाला कोण स्मार्ट, हँडसम आणि छान चांगलं कमावणारा मुलगा हवा असेल तर अनिकेत आहे. अनिकेतचा सगळा फॉलो चा जो डेटा, इंस्टाग्राम, लिंक्डइन, मोबाईल नंबर सगळं तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. काही गरज नाही. आय लव्ह टू स्टे अलोन. हो शिट, हा व्ह्यू आपण मिस केला. अरे हा ना. आता आम्ही आलो 3rd Wave कॉफीमध्ये आणि अनिकेत जो आहे तो त्याच्या गर्लफ्रेंडला मेसेज करतो आहे. गर्लफ्रेंडचा मेसेज नाही आहे रे, लिंक्डइनचे रिजेक्शनवाले मेसेजेस वाचतो. थँक्यू फॉर युअर इंटरेस्ट. अनफॉर्च्युनेटली वी विल नॉट बी मुव्हिंग. मुली पण अशाच बोलतात आम्हाला. अभी 3rd Wave कॉफ़ी पीने के बाद हम लोग को कॉफ़ी पीने के बाद भूक लगी है. सो इसलिए आता आम्ही आलो आहे. ते का 3rd Wave कॉफीच्याच बाजूला एक व्हेज रेस्टॉरंट होता, त्याचं नाव काय माहीत नाही मला. सो इकडे आम्ही केली ऑर्डर पावभाजी आणि अनिकेत आलं हात धुवून. सो ऑरा बघा आमचा. कॉफी पिल्यावर आम्ही खाते पावभाजी. आता आम्ही पावभाजी खाऊन झालेलं आहे आमची. आज आम्ही वाटतंय बाईक असती तर चांगलं झालं असतं जरा. मुंबई फिरताना बाईक बेस्ट पडेल. हा ट्रॅफिकपासून थोडं वाचू पण. आणि पण मजा आली आज जरा. अनिकेत द बॉस सोबत आम्ही कोविडमध्ये फर्स्ट टाइम भेटलेलो. कोविड जस्ट झाल्यावर. फार भारी प्रिव्हिलेज बघा मित्रांनो. अशी गाडी आत्ता पण आम्हाला भेटत नाही. म्हणजे घेऊ शकतो आपण पहिला तर घेऊ, पण आता इच्छा नाही आहे माझी आहे. ह्याची हॉट व्हील्सची आहे. माझी पण एक इच्छा आहे हॉट व्हील्स ड्राईव्ह करायची आहे मला. काय वाटतं? नागमोडी वळणावर ड्राईव्ह करायची आहे. हा आणि येस. यू वॉन्ट टू से कर्व्स. हां कर्व्स हवेत. आता आम्ही चाललोय रिटर्न घरी. आता वरळीवरून चाललोय पुन्हा CSMTला. आता हे मेट्रो लाईन 3ची लेफ्ट पण ट्राय करतो आम्ही. हा खुल जा सेम.
चांगला वर्कआउट झाला काय. आज कार्डिओ झाला मस्त, पण कॅलरीज पण जास्त इंटेक केल्या. बटर पावभाजी. हे बघा मित्रांनो, आता हे आयफोनचं कव्हर जे आहे ते मिसअलाइंड वाटतंय आपल्याला. आणि हे तर बरोबर आहे, त्या काकी बोलत होत्या लाईटीच नाही लोकांची. सॉरी, ताई बोलत होती. आता आम्ही मेट्रो एक्सप्लोर केली आहे, मेट्रो लाईन 3, आणि आता आम्ही चाललो घरी रिटर्न. आणि काही जाईल पनवेलला, मी जाईल मुलुंडला. आता आमचा नेक्स्ट ब्लॉग असणार आहे नवी मुंबई एअरपोर्ट. येस. आणि त्याची ओळख आहे तर आम्हाला जरा इझी एंट्री भेटेल. कोणाची ओळख आहे? अरे मागे तू गेलेला ना. अच्छा, ते लॉन्चला. ते तर एक सिम्पल एरोप्लेन लँड होत होता म्हणून गेलो होतो, त्याच्यावरती मी पैसे लावले. आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल आला मित्रांनो. तर हा ब्लॉग इकडेच एंड करूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.